टोपी, पांढरी टोपी जिला गांधी टोपी असंही म्हणतात। महाराष्ट्रात गावोगाव दिसणाऱ्या या टोपीतून निघालेल्या सुपीक आयडियांमुळे महाराष्ट्र घडलाय। मात्र आजच्या पिढीला ही टोपी वापरणं नको झालंय। पण या पिढीला महत्वाचा सल्ला हवा असेल तर टोपीवालाच लागतो। लग्न जमवायचं असेल तरीही जुना जाणता टोपीवालाच लागतो। महाराष्ट्रातले महत्वाचे नेते कधी काळी या टोपीत दिसायचे, मात्र आज ही टोपी काही अपवाद वगळता पूजेलाच वापरतात। पांढरी टोपी जिला गांधी टोपी असेही म्हणतात आणि इथेच ही टोपी वेगळी ठरते। इतिहासात अनेक नेते ही टोपी वापरायचे, पण या टोपीला गांधी टोपी हे नाव पडले। म्हणजे नावातच ही टोपी स्वतःचा अंदाज लागू देत नाही। आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की गांधी टोपी आणि महात्मा गांधी हे एकमेकांसोबत कसे जोडले गेले। गांधी टोपीचं महत्व आणि रहस्य सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग गांधी टोपी विषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पांढरी टोपी म्हणजे प्रेम, अभिमान, संस्कृती, शान, रुबाब, शांतता आणि बरच काही। ही टोपी पूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीचा घटक आहे। फक्त या टोपीला आधी गांधी टोपी असं नाव नव्हतं। चला तर मग या टोपीला गांधी टोपी हे नाव कसं पडलं याबद्दल जाणून घेऊया। महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते तेव्हाची ही गोष्ट। तिथे त्यांनी आंदोलने केली आणि तिथल्या ब्रिटिश सत्तेने त्यांना जेलमध्ये टाकलं। तेव्हा भारतीय कैद्यांसाठी जेलमध्ये वेगळी सोय केली जात असे। इथे भारतीय कैद्यांची पटकन ओळख व्हावी म्हणून त्यांना सरकारकडून टोपी देण्यात येत असे। तीच ही गांधी टोपी। पुढे महात्मा गांधी भारतात आले। इथे आल्यानंतर त्यांनी काही दिवस पगडी वापरली। नंतर डोक्यावरचा तो भार देखील हलका झाला। आंदोलने करून त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली। हे करत असताना खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून त्यांनी रोजच्या वापरातील टोपी देखील स्वदेशी सोबत जोडून घेतली। काँग्रेसच्या सोबत असणारे नेते, स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय असणारे नेते, कार्यकर्ते अशा सर्वांनी गांधी टोपी वापरण्यास सुरुवात केली व तिथून पुढे या पांढऱ्या टोपी सोबत गांधीजींचं नाव जोडलं गेलं। अशा या गांधी टोपी विषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।